कांग्रेस पक्ष का बोलबाला था, बोलबाला है और बोलबाला हमेशा रहेगा। नमस्कार, सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। साले कसा येथे मकर संक्रांतीच्या शुभ पावन पर्वावर हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन सीमाताई सैसराम कोरोटे यांनी केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सैसराम कोरोटे यांनी केले। यावेळी उपस्थित 3 ते 4 हजार महिलांना आमदार सैसराम कोरोटे यांनी मार्गदर्शन केले। या ठिकाणी आम्ही सालेकशा तालुक्यामध्ये महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मागील 4 वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी सुद्धा ह्या महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। पण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ग्रामीण भागातील आमच्या भगिनींची आणि आमच्या मातांची मागणी होती की आपण शहरी भागातच घेता आणि आपण आम्हाला बोलवत नाही। पण यावेळेस आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी निमंत्रणाला मान देऊन घराघरापर्यंत पत्रिका पोहोचवल्या आणि तालुक्यातून प्रत्येक गावातून या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपस्थित झालेल्या आहेत। आज जानेवारी महिन्यामध्ये तीळसंक्रांतीच्या नंतर जो महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या लेण्यासाठी जो आयोजित करण्यात येतो त्यामध्ये माझ्या सौभाग्यवती सीमाताई कोरोटे ह्या आपल्याकडून काही महिलांना त्यांना वाण देतात आणि त्याचबरोबर ह्या मंचाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मार्गदर्शन होतात। या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात। आज ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये ज्या महिला बचत गटच्या महिला असोत, मावींच्या असोत किंवा आमच्या ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनी असोत, त्यांना कुठल्याही प्रकारचं ह्या तालुका स्तरावर कुठल्याही प्रकारचे एखादा उद्योग नाही, त्यांना उद्योग मिळालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची सर्वांची मागणी होती। आणि म्हणून त्यांना मी ह्यावेळेस आव्हानसुद्धा केलं की ज्याप्रमाणे त्यांनी 2019ला आम्हाला आशीर्वाद दिला, मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केलं। पण त्यावेळेस काय मला काम करण्याची फक्त 6 ते 7 महिन्याची संधी आली, बाकी 2 वर्ष कोरोनात गेले। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्याचं काम केलं आणि त्यामुळे ह्या ठिकाणी एखादा उद्योग आणण्यासाठी जे माझे केलेला प्रयत्न तो कुठंतरी फसल्यासारखा झाला आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या उद्योग इथं ह्या ठिकाणी आणू शकलो नाही। पण नक्कीचपणे 2024ला मी आव्हान केलं माझ्या माता भगिनींना की आपण मला मदत करा, आपला आशीर्वाद द्या। आपल्या संयोगानं 2024ला विधान भवनावर गेल्याच्या नंतर आणि महाविकास आघाडीची सरकार महाराष्ट्रामध्ये येताच आपण ह्या ठिकाणी एखादं महिला गृह उद्योग किंवा रेडीमेड गारमेंटचे उद्योग ह्या सालेकशा तालुक्यामध्ये आणून महिलांना रोजगार देण्यासाठी आपण करण्याचं सुद्धा मी आमच्या माता भगिनींना आव्हान केलेलं आहे। दुसरी गोष्ट, सालेकशा नगरपंचायत क्षेत्रामध्ये नुकताच 68 कोटीचा एक DPR आम्ही तयार केलेला आहोत। फक्त एका NOCसाठी तो काम थांबलेला आहे आणि ती गिफ्ट म्हणजे अनेक आमच्या माता भगिनींना पाण्यासाठी वन भटकावं लागत होतं, ते एक NOC आल्याच्या नंतर आमचा जो प्रोजेक्ट आहे येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये मंजूर होईल आणि 68 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना सालेकसा नगरपंचायतमध्ये सुरू होईल आणि प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर पाणी देण्याचं काम होईल। हे सुद्धा हे कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या माता भगिनींना सांगितलं। आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे मागील 4 वर्षापासून हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असतो आणि असं महिला एकत्र येत नाही, कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे आणि हळदी कुंकवाच्या माध्यमातून सर्व आम्ही एकत्र येतो आणि हा आमच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आमच्या महिलांच्या सौभाग्याचं लेणं असतं आणि बोलणं चालणं देवाणघेवाण ह्या माध्यमातून होत असतं। धन्यवाद। हर वर्ष हमारे पक्ष के तरफ से हमारे तड़पदार आमदार साहब ये कार्यक्रम आयोजित करते हैं। उसी प्रकार इस साल भी इस कार्यक्रम का देखकर आपको अंदाज़ा लग गया होगा कि कांग्रेस पक्ष का बोलबाला था, बोलबाला है और बोलबाला हमेशा रहेगा। क्योंकि एक छोटे से शॉर्ट नोटिस पे हमने महिलाओं को कल बताया कि आज कार्यक्रम है और इतने शॉर्ट नोटिस में देखो महिलाओं का उत्साह देखो, स्फूर्ति देखो और कार्यक्रम में महिलाओं की उपस्थिति देखो। शायद मंच और मंडप छोटा पड़ रहा था,
एक बहुत खुशी का माहौल और एक खुशी और एक उम्मीद कि आने वाले 2024 में ये हमारे आमदार साहब ही चुनकर आएंगे। इस कार्यक्रम के माध्यम से मैं आपको बताना चाहती हूँ कि हमारा जो सालेकसा तालुका है, यहाँ पंचायत समिति सभापति हमारा है, उप सभापति हमारे हैं, 4 जिला परिषद के सदस्य हमारे हैं। तो आने वाला समय हमारे आमदार साहब के लिए ही है, ये इस बात का सूचक है। और हल्दी कुंकू हम महिला एक में को बुलाती है, एक में को देती है। इसका एक आशय ऐसा भी है कि हम हल्दी कुंकू देवी को चढ़ाते हैं या भगवान को चढ़ाते हैं, तो हम महिला एक दूसरे को भगवान स्वरूपा, देवी स्वरूपा ऐसा समझकर एक दूसरे का सम्मान करने के लिए हम एक दूसरे का हल्दी कुंकू कार्यक्रम में निमंत्रित करते हैं और एक दूसरे का मान सम्मान हम खुद ही करके लेते हैं। तो इस हल्दी कुंकुम कार्यक्रम की आप सभी को भी शुभेच्छा देती हूँ, मेरे आए महिला भगिनी को भी शुभेच्छा देती हूँ और गए गणतंत्र दिन की भी आप सभी को शुभेच्छा देती हूँ। अपने 2 शब्द 4 वर्ष झाले सतत आमचे आमदार साहेब ह्या क्षेत्राचे आमदार साहेब ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो, ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महिलांशी पण जुळून राहतात आणि ह्या अशा कार्यक्रमाचं आयोजन ते निरंतर करत असतात। आपल्या 3ही तालुक्यामध्ये असे मोठ्या प्रमाणात त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हळदी कुंकूच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला हळदी कुंकू देऊन त्या सौभाग्यवती आहेत या माध्यमातून त्यांनी एक दाखवून दिलं आहे की काँग्रेस पक्षाचा किती बोलबाला आहे। आणि तुम्ही इथे महिलांची जी उपस्थिती बघत आहात ते भरभरून इथे सगळेच आमच्या गावाखेड्यातून सगळ्या एरियातून सगळ्या इथे महिला आलेल्या आहेत आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या 2024मध्ये अशाच त्या महिला आमच्यासोबत जुळून राहतील, कारण की आमच्या क्षेत्रामध्ये सालेकसा नगरपंचायतमध्ये आमच्या सभापती ताई आहेत, प्रमिलाताई गणवीर सभापती आमचे आहेत, आमच्या 4ही जिल्हा परिषद ह्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि त्यांची जी मेहनत आहे सगळे मिळून ते मेहनत करतात, लोकांकडे ते प्रत्येक वेळेस जात असतात आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या ऐकून घेतात। त्यामुळे महिलांचा असा आणि सगळ्याच लोकांचा असा एक त्या माध्यमातून आमच्याशी जुळवाजुळवी आहे आणि ह्या महिलांच्या माध्यमातून आज तुम्हाला इथे दिसतच आहे। आमच्या काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य उषाताई मेंढेजी प्रामुख्याने मंचावर उपस्थित महिला बचत गट माविमच्या कार्यकर्त्या आणि तिथल्या नेत्या सर्वा शालूताई साखरेजी, प्रामुख्याने मंचावर उपस्थित पंचायत समितीच्या सन्माननीय सदस्य रेखाताई पुण्यजी, विनाताई कटरेजी वर उपस्थित सन्माननीय बोहरेताई, स्त्रियाला कुठल्याही प्रकारच्या मानाचं स्थान नव्हतं। त्यांना घरामध्येच काय तर समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना बोलण्याचं आणि त्यांना त्यांचं मन जाणून घेण्याचं, त्यांचं मत ऐकण्याचं आमच्या महिलांना कुठल्याही प्रकारे त्यावेळेस त्यांना स्वातंत्र्य नव्हतं। आणि जेव्हा सावित्रीबाई फुले ह्या आपल्या देशामध्ये पहिल्या शिक्षिका झाल्या तेव्हा त्यांनी एकच लक्षात आपलं ध्येय ठेवलं की या संपूर्ण देशातल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या माता भगिनी माझ्या भगिनी आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, त्यांना पडद्याची आड लावा लागतो आणि चुला आणि मुलं एवढंच काम त्यांना करावं लागतो। त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे ही पहिली संकल्पना ठेवणाऱ्या आणि आपल्या देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी आपल्या जीवाचं त्याग केलं, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, पण कुणाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कुठे मागे राहिल्या नाही। त्या सावित्रीबाई फुलेच्या नावाने एकदा जोरानं आपण टाळ्या वाजवलं पाहिजे, कारण की आज सावित्रीबाई नसती तर तुम्हाला इथं बसण्याचं, आपलं मत मांडण्याचं, आपले मत व्यक्त करण्याचे विचार, त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं
देशाला स्वातंत्र्याच्या पूर्वी कुठल्याही प्रकारचं आमच्या भगिनींना कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं, पण त्यानंतर ह्या देशामध्ये एक संविधान देशाचं तयार झालं, ह्या देशाची घटना तयार करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये आपल्याला सर्व समाजाला, बहुजन समाजाला प्रत्येक स्तरावर त्यांना मान सन्मान मिळालं पाहिजे, त्यांना त्याचे अधिकार मिळालं पाहिजे। यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सर्व गोष्टीची तरतूद केली। बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे, मग तो एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, या सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना एक समान वागणूक मिळाली पाहिजे। यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केली। त्यानंतर आपले या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले। हे काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान झाले। त्यावेळेस या देशामध्ये सुई बनत नव्हती, त्यावेळेस काँग्रेसचा एकच ध्येय होता, जाण्यासाठी रोड नव्हते, आपल्याकडे रेल्वे नव्हती, कारखाने नव्हते, आपल्याकडे पाण्याचे डॅम नव्हते, कुठल्याही प्रकारची आपल्याकडे व्यवस्था नव्हती। त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंत्रिमंडळात झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ह्या देशामध्ये अनेक वास्तू तयार करण्याचं काम केलं, रेल्वेचे जाळे विणण्याचं काम केलं, आपल्या देशामध्ये हायवे नव्हते, हायवे तयार करण्याचं काम केलं, आपल्या देशामध्ये दवाखाने नव्हते, दवाखाने तयार करण्याचं काम केलं, ज्यांना स्वास्थ्य सेवा एक मुबलक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे, यासाठी जवाहरलाल नेहरूंनी प्रयत्न केलं। एवढंच नाही तर त्यावेळेस शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये शिक्षणाला महत्त्व द्यायचे आणि म्हणून त्यांनी शिक्षणासाठी अनेक युनिव्हर्सिट्या तयार केल्या, त्यांनी बोर्ड तयार केला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून गावागावामध्ये शाळा, कॉलेज उघडण्याचे काम काँग्रेसच्या राजवटीमध्ये तयार करण्यात आलं। काँग्रेसच्या राजवटीमध्ये अनेक कामं करण्यात आलं, देशाची सैनिकी वाढवण्यात आली, देशाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून मिलिटरीमध्ये गावागावातून लोक पाठवण्याचं काम करण्यात आलं। त्यानंतर देशाच्या राष्ट्र त्यांना विकासाशी कुठल्याही प्रकारचे घेणं देणं नाही, जे धर्माच्या नावावर घेणं देणं आहे, पण कांगतीवाद काम करत नाही, कुठल्याही प्रकारच्या जातीवादामध्ये एक दुसऱ्याला वाटून घेण्याचं काम होत नाही, धर्माधर्मामध्ये, जाती धर्मामध्ये भेदभाव करण्याचे काम काँग्रेसच्या वतीनं होत नाही। BA झाले, BSc झाले, काही पोरं MA झाले, अनेक पोरं 12वी पर्यंत आपला शिक्षण घेतलं आणि घरी बसलेले आहे, त्यांच्या हाताला काम नाही। धार्मिकतेवर लोकांना तोडण्याचं काम करण्यात येत आहे, धार्मिक उहापोहा करून आपली राजनीतीची पोळी शेकण्याचं काम। आज प्रत्येक गावामध्ये शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या, त्या शाळेमध्ये टीचर्स नाही, त्या शाळेमध्ये मास्तरांची उणीव आहे।